नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या भागात नव्या आणि वेगळ्या पुस्तकांसह तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे. थरार, सस्पेन्स असं काहीतरी देणारी पुस्तकं ज्यांना आवडतात त्यांना डान ब्राउनची, दा विंची कोडसारखी पुस्तकं खूप भावतात. त्यात क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्कंठा हे सगळं त्यांना आवडत असतं. काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीने मराठीत शोध नावाची कादंबरी लिहिली गेली होती आणि तीही खूप गाजली. तशीच एक अनुवादित कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. तिचं नाव आहे राजमहाल. अमेरिकेत राहणारे नील नेथन हे या कादंबरीचे लेखक आहे. आग्र्याच्या ताजमहालावर आधारित अशी थरारक कादंबरी आहे ही. आनंदाचं पानमध्ये आज थेट अमेरिकेतून आपल्याशी संवाद साधणार आहेत राजमहाल या कादंबरीचे लेखक नील नेथन अर्थात गणनाथ मोहरीर. नील नेथन उर्फ गणनाथ मोहरीर, तुमचं खूप स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. अर्थात पहिला माझा प्रश्न हाच असणार आहे तुमच्यासाठी की नील नेथन हे नाव का? नमस्कार, धन्यवाद भारती. तुमच्या सगळ्या दर्शकांना देखील नमस्कार. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे नील नेथन हे पेन नेम आहे, सुडानिम आहे आणि साहित्याच्या इतिहासामध्ये लोकांनी पेन नेम्स किंवा टोपण नावाने लेखन केलेलं आहे. त्यात नवीन असं काहीच नाही आहे. एरिक ब्लेअर, ज्याला आपण जॉर्ज ऑरवेल म्हणतो, किंवा मार्क ट्वेन आहे, नोरा रॉबर्ट्स आहे. तसंच भारतामध्ये देखील बऱ्याच लोकांनी टोपण नाव घेतलंय. अर्थात माझी कुठलीही तुलना नाही आहे त्यांच्याशी, पण तरी देखील एक टोपण नाव. आणि दुसरं गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये मी ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीचा जॉनरा जो आहे तो सस्पेन्स थ्रिलर आहे. आणि एक इंटरनॅशनल लेवलची कादंबरी मला लिहायची होती, तसा प्रयत्न होता. त्यामुळे एक त्या जॉनरा बरोबर जाणारं असं एक काहीतरी नाव हवं होतं मला, रादर दॅन माझं स्वतःचं नाव, म्हणून हे नाव निवडलं. मी माझ्या सुरुवातीच्या निवेदनात म्हटलं की काही वर्षापूर्वी शोध ही कादंबरी आली होती. अगदी शिवरायांचा काळ त्यात होता आणि ती खूप गाजली होती, म्हणजे घरोघरी वाचली गेली ती कादंबरी. आणि जेव्हा मी राजमहाल ही तुमची कादंबरी वाचत होती तेव्हा मला कुठेतरी काहीतरी प्लॉट म्हणा किंवा कुठेतरी साम्य वाटत होतं. तर ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची भूमिका, हा जो सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, त्यामागची, आणि हा जो विषय आहे राजमहाल म्हणजे अर्थात आपण प्रेक्षकांना सांगू शकतो की ताजमहालावर आधारित ही कादंबरी आहे. तर त्या सगळ्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर ह्याची सुरुवात अशी झाली की पहिल्यांदा कादंबरीचं नाव आहे, जी मुळात इंग्रजीमध्ये मी लिहिली, राजमहाल द पॅलेस ऑफ सिक्रेट्स. म्हणजे त्यामध्ये राज हा शब्द पर्शियन शब्द आहे, उर्दू शब्द आहे, आणि सिक्रेट्स हा तोच तसाच शब्द आहे. तर असं त्याचं नाव आहे. अर्थात ताजमहालाबद्दल आहे. ताजमहालाबद्दल लोकांना नेहमीच उत्कंठा वाटत आलेली आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा पण झाल्या आहेत, उलटसुलट चर्चा झालेल्या आहेत. पण काही वर्षांपूर्वी ताजमहालावरचं एक मटेरियल माझ्यासमोर आलं, आणि अगेन पब्लिक डोमेन मधलं मटेरियल, कोणालाही ते माहिती असेल. तर ते असं मटेरियल समोर आलं, ते वाचलं, आणि त्याच्यानंतर मग थोडाफार म्हणजे एक संशोधन सुरू झालं की ठीक आहे, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलंय. ओक साहेबांनी लिहिलेलं आहे, गोडबोले साहेबांनी लिहिलेलं आहे, तसंच बेगली आणि देसाई साहेबांनी लिहिलेलं आहे. बरंच लेखन वेगवेगळ्या प्रकारे झालंय. पण तरी देखील मला वाटलं की ते सगळे रेफरन्सेस तपासून पाहावे, म्हणून मी ते सगळं, त्याचं माझं संशोधन सुरू झालं. आणि मग चर्चा सुरू झाली घरच्यांशी की ह्याचं काय करायचं बुवा, थिसिस लिहावा का, आपण कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं पब्लिश होईल तो कोण असतो. तर मग अशी कल्पना निघाली की ह्याच्यावरती कथानक लिहिता येईल का. तर म्हटलं, मी आहे तसा इंजिनियर, IT कन्सल्टंट, मॅनेजमेंट कन्सल्टंट, तर हे कथानक किंवा कादंबरी लिहायचं म्हणजे कसं. पण म्हटलं प्रयत्न करूया. तर 2-3 पानं एक आपण कथानक लिहू असं मला वाटलं, आणि म्हटलं कोणाला तरी दुसऱ्याला देऊया एक्सपाउंड करायला किंवा त्याच्यावरती वाढायला. पण तुम्हाला सांगतो, ती 2-3 पानं मी लिहायला घेतली आणि त्याची 300 पानं कधी झाली हे कळलं देखील नाही मला. 6 ते 7 महिन्यामध्ये त्याचं पहिलं मॅन्युस्क्रिप्ट तयार झालं होतं. आणि मग अर्थातच मग पुढे ते पब्लिशिंग, एडिटिंग प्रोसेस मधनं गेलं. तर अशी थोडीशी त्याची बॅकग्राऊंड कादंबरीची. तुम्ही आता उल्लेख करताना 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक म्हणजे की याचा रिसर्च पेपर म्हणून कुठे पब्लिश करता येईल का, हाही विचार तुमच्या मनात आला होता. तर म्हणजे एवढा मोठा रिसर्च झाला असताना तो रिसर्च म्हणून पब्लिश करण्याच्या ऐवजी जिथे आपण लेखनात लेखकाचं जे स्वातंत्र्य असतो ते घेऊ शकतो, ती कथा फुलवू शकतो आणि तिला एक काल्पनिकच रूप देऊ शकतो आणि मग कादंबरी निर्माण होते. तर असं काल्पनिक रूप देऊन कादंबरीच का निर्माण करावीशी वाटली? रिसर्च पेपर म्हणून काहीतरी एखादा लोकांसमोर ठेवावं असं का नाही वाटलं?
माझ्या मते मला मी म्हणेन की हे हे इट्स माय चॉईस. हा इट्स माय चुझिंग की कुठल्या प्रकारे द्यावं. म्हटलं तसं ऑलरेडी तसं लोकांकडे थोडंफार म्हणजे ताजमहालाच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल माहिती आहे. तर हे वेगळ्या पद्धतीने आणि मी थोडासा बघितलं पण की अशा प्रकारच्या कादंबऱ्या कुठे लिहिल्यात का. एक दोन कादंबऱ्या आहेत पण ज्या पूर्णतः काल्पनिक, पूर्णतः फॅन्टास्टिक, लव्ह स्टोरीवरती आधारित अशा काही कादंबऱ्या आहेत. तर मी म्हटलं की हे असं वेगळ्या पद्धतीने घालता येईल का, ज्याच्यामध्ये एक ओव्हरआर्चिंग एक कथानक आणि त्याच्यामध्ये हे सगळे रेफरन्सेस. मग त्याच्यामध्ये मी म्हणेन की मास अपील, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवणं, वेगवेगळ्या थरातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं. दुसरं म्हणजे एक इंटरनॅशनल लेवलची थोडीशी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मी अमेरिकेमध्ये मुळात ती इंग्लिशमध्ये प्रसिद्ध केली. तर त्यामुळे अमेरिकन लोकांच्याही कमेंट्स आलेल्या त्याच्यामध्ये. इथे अमेरिकन लायब्ररीजमध्ये पण मी डिस्कशन केली, बुक क्लब्समध्ये पण डिस्कशन केली. त्यामुळे मला एक ऑडियन्स जो हवा होता तो एक असा ब्रॉडर ऑडियन्स हवा होता, इंटरनॅशनल ऑडियन्स हवा होता. तर त्या दृष्टीने मी विचार केला की नाही, आपण एक कथानक लिहून बघू. हे जास्त एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सांगण्याचा एक प्रयत्न होईल. खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच असणार होता की म्हणजे तुमचं स्वतः वास्तव्य अमेरिकेत आहे, तुम्ही इंग्रजी भाषेत ही कादंबरी लिहिली आणि आता त्याचा मराठी अनुवाद सुद्धा प्रसिद्ध झालाय. तर दोन्ही प्रकारच्या वाचकांचा तुम्हाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे आणि किती वेगळं असतं भारतापेक्षा, आपल्या महाराष्ट्रापेक्षा, मराठीपेक्षा अमेरिकेत पुस्तक प्रकाशित करणं? मी म्हणेन की ओव्हरऑल त्याचा अप्रोच किंवा मेथड जी असते प्रकाशनाची ती तशीच असते. मी म्हणेन की अमेरिकेमध्ये जो एडिटिंगचा तो रिगर जो असतो किंवा ज्या त्या म्हणजे तावून सुलाखून ज्या पद्धतीने केलं जातं, तो कदाचित मला थोडासा जास्त वाटला असेल अमेरिकेमध्ये. तसा ते प्रकाशित करणं. त्याच्यानंतर पण मी कॉमेंट्स बद्दल मी असं म्हणेन की दोन्ही ठिकाणी सारख्याच कॉमेंट्स आलेत मला. पहिल्यांदी गोष्ट सांगायचं म्हणजे सगळ्यांनाच क्युरिओसिटी होती. पर्टिक्युलर अमेरिकेमध्ये बऱ्याचशा लोकांना फारसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी बद्दल काही माहीत पण नव्हतं, पण सगळ्यांना आवडली. हो का, असं आहे का, इंटरेस्टिंग, वी डिडंट नो अबाउट दॅट, अशा त्यांच्या रिॲक्शन आहे. तर भारतामध्ये मी म्हणेन की दोन्ही प्रकारच्या आहेत की सगळ्यांनाच त्याची ती स्टोरी माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल कुतूहल आहे असं नाही. तर काही लोकांना ते नक्कीच आकर्षक वाटलं. काही लोकांना ज्यांना इन्फॉर्मेशन होती, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाला की आता तुम्हाला माहिती आहे ओकांबद्दल माहिती आहे, तर त्यांच्या पण रिएक्शन आल्या. आणि पण जो मी त्याच्यामध्ये अप्रोच घेतलेला आहे तो अतिशय म्हणजे जरी कादंबरी असेल तरी मी तो सायंटिफिक अप्रोच ठेवलेला आहे. जितका ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा ठेवलेला आहे. सायंटिफिक, मेथॉडिक, रिझन्ड. आणि जो प्रोटॅगोनिस्ट आहे तुम्हाला माहिती आहे विजय कुमार आहे, तो देखील तसा तो विचार करणारा असतो. त्यामुळे भारतातल्या लोकांनी जरी वाचली तरी त्या कॉन्ट्रोवर्सीकडे न ढकलता, त्या बाजूला न जाता त्याचा कोर काय, ही गोष्ट आली कुठून याचा जो शोध घेतो प्रोटॅगनिस्ट, ते माझ्यामध्ये भारतातल्या वाचकांना देखील तितकंच आवडलं. दोन्ही म्हणजे मराठी अनुवाद झालाय, तसाच त्याचा हिंदी अनुवाद पण झालेला आहे, गरुड प्रकाशनने केला. तर दोन्ही हिंदी अनुवादाला आणि तसाच मला रिस्पॉन्स मिळतो. पण मी म्हणेन आतापर्यंत सगळाच रिस्पॉन्स चांगलेला आहे. ठीक आहे, एक दोन रिॲक्शन नेहमी येतातच की हे कशाला किंवा हे का असं म्हणणारे कोणीतरी असतातच. पण ते आता आपलं फ्रीडम आहे लेखकाचं, ते आपण वापरणार. मोरेर सर, खरं तर आता म्हणजे पुस्तकाविषयी पण बोलतोच आहे, पण तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. कारण पुस्तकावरही वाचलं ना, आत्ता तुम्ही सांगितलं की तुम्ही पेशाने इंजिनियर आहात. तर लेखन आणि तेही अशा पद्धतीने थेट सस्पेन्स थ्रिलरचं लेखन करताना म्हणजे काही अडचणी आल्या, कुणाची मदत घ्यावी लागली की तुम्हाला म्हणजे लिहिण्याची एक पद्धत आहे तुमची स्वतःची अशी? हो, नाही, फार महत्वाचा प्रश्न आहे तो. ह्याचं सगळं म्हणजे थोडीशी निर्मिती सांगितली, पण आता थोडंसं आपण माझ्याबद्दल बोलूया. हो, मी मूळचा इंजिनियर, नंतर इन्फॉर्मेशन सिस्टीम्स मध्ये मास्टर्स केलं, त्याच्यानंतर पब्लिक पॉलिसीमध्ये पण मी मास्टर्स केलं आणि नंतर टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करत होतो. त्यामुळे तसं थोडंसं लिखाण केलेलं आहे, पण ते टेक्निकल असायचं लिखाण मोस्टली, किंवा मॅन्युअल्स लिहिणं म्हणा, टेक्निकल मॅन्युअल्स लिहिणं किंवा प्रेझेंटेशन त्याच्यासाठी काही बनवणं, तसं लिखाण केलं होतं. लहानपणी भारतात वाढलो तेव्हा निबंध लिहिणं किंवा थोडेफार वक्तृत्व स्पर्धा वगैरे अशासाठी लिहिणं, असं स्फुटलेखन थोडंफार करायचो मी. पण एवढी मोठी कादंबरी लिहीन असं मला वाटलं नव्हतं. आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणेन की बेटा रिडिंग, म्हणजे कादंबरी झाल्यानंतर
ती तशीच पब्लिश करायची नाही, तर ती 5-6 लोकांना द्यायची. तर मी आणि वेगवेगळ्या थरातले म्हणजे अमेरिकन लोक आणि इराणी वंशाचे सुद्धा, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे पर्शियन उतारे आणि इराणचा रेफरन्स आहे, इराणी कल्चरचा रेफरन्स आहे. मला खात्री करून घ्यायची होती की मी त्याच्यामध्ये कोणाला काही ऑफेंड करत नाही आहे. तर माझे 2 इराणी मित्र आहेत, त्यांनी देखील ती कादंबरी वाचली. तर अशा सगळ्यांकडनं वाचून घेतलं आणि मग त्याचा परिणाम साधला जातोय की नाही याची पूर्ण जरा खात्री झाली, मगच मी पब्लिशिंग केलं. आज आमच्याशी संवाद साधलात, तुमच्या पुस्तकाविषयी सविस्तर बोललात, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद भारती. तुमच्या दर्शनाला देखील पुन्हा एकदा धन्यवाद. या थरारक कादंबरीबद्दलच्या गप्पांनंतर आता मात्र आपल्याला घरातली जी चिमुकली आहे आपल्या सगळ्यांच्या घरात, त्यांच्यासाठी एक खास पुस्तकांची सिरीज तयार करण्यात आली आहे आणि ती सुद्धा पर्यटनाबद्दल गोष्टी रूपात. तर माझी सुट्टी या सिरीजबद्दल ऐकूयात लेखिका गार्गी सहस्रबुद्धे यांच्याकडूनच. नमस्कार, माझं नाव गार्गी सहस्रबुद्धे. आज मी तुम्हाला माझ्या 2 पुस्तकांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. एक आहे माझी सुट्टी गोवा आणि दुसरं आहे माझी सुट्टी राजस्थान. आणि ही दोन्ही पुस्तकं वयोगट 2 ते 8 या वर्षामधील मुलांसाठी उपलब्ध आहेत. ज्योत्स्ना प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेली ही दोन्ही पुस्तकं म्हणजे प्रवास वर्णन आहे आणि एखाद्या छान छोट्या सोप्या गोष्टीतून तुम्हाला गोवा आणि राजस्थान बघायला मिळतं. या दोन्ही पुस्तकांची खासियत अशी आहे की लहान मुलांसाठी जेवढी पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत सध्या, ती माझ्या असं लक्षात आलं की साधारण पक्षी, प्राणी, कुटुंब, मित्रमैत्रिणी ह्याच्यावरती अवेलेबल आहेत. आणि माझा मुलगा जेव्हा छोटा होता, वेन लाईक 4 year old, तेव्हा आम्ही त्याला घेऊन गोव्याला गेलो होतो. आणि मग तेव्हा त्याच्याबरोबर गोवा फिरताना आम्हाला ज्या ज्या गोष्टी अनुभवता आल्या, जी मजा करता आली, त्याप्रमाणे माझ्या हे डोक्यात आलं की अरे, लहान मुलांवरती प्रवास वर्णन असं आपल्याकडे नाहीच आहे, तर मग आपणच का नाही लिहित. ह्या विचाराने मी माझी सुट्टी गोवा लिहायला सुरुवात केली. बरं, त्याच्यामध्ये एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की आपण जेव्हा लहान मुलांबरोबर गोवा फिरायला जातो तेव्हा त्यांना दिसणारं गोवा हे आपल्याला दिसणाऱ्या गोव्यापेक्षा खूप वेगळं असतं. ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य हे पण आहे की ह्याच्यामध्ये अतिशय छान चित्र आणि एकतर काढलेली आहेत. माझाच मित्र आहे समीप शेवडे, त्यांनी खूप सुंदर तुम्हाला गोवा ह्याच्यातून दाखवलेलं आहे. तर हे सगळी जी स्टोरी आहे ना, ती त्या मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आहे की तो स्वतःच आपल्याला सांगतोय की मी माझ्या आईबाबांबरोबर गोव्याला गेलो होतो आणि मी काय काय मजा केली. सो जेव्हा त्याच्या एजचा किंवा त्याच्यापेक्षा थोडा लहान मोठा मुलगा किंवा मुलगी हे जेव्हा स्टोरी ही वाचतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे, कदाचित तो गोव्याला जाऊन आला असेल किंवा त्याला जायची इच्छा असेल, तर त्याला असं वाटतं की अरे अरे, मी पण अनुभवू शकतो की अरे हो बरोबर आहे रे, हे मला पण माहिती आहे. आम्ही जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा मी पण समुद्रावरती गेलो होतो, मी पण असंच वाळवंटामध्ये मोठं कॅसल बनवलं होतं किंवा मी पण गोव्याचं सी फूड खूप जास्त एन्जॉय केलं होतं. सो या छोट्या छोट्या गोष्टी मिळून ही एक छान प्रवास वर्णन आहे हे. आणि मला खात्री आहे की हे लहान मुलांना नक्कीच आवडेल, रादर आवडतं आहे. माझ्याकडे जेवढे फीडबॅक आलेत लहान मुलांचे, ज्यांनी ही पुस्तकं वाचली आहेत, त्यांना सगळ्यांना ही पुस्तकं खूप आवडली आहेत. ह्याच सिरीजमधलं दुसरं एक पुस्तक आहे ते म्हणजे माझी सुट्टी राजस्थान. मी जेव्हा माझ्या मुलाला घेऊन गेले होते राजस्थानला, सो राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे त्यात स्टेप वेल्स ज्या खूप जास्त फेमस आहेत, सो तिकडे मी घेऊन गेले होते. सो आता आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण काय बघतो की अच्छा, हे केवढं सुंदर आर्किटेक्चर आहे, याचं कसं बनवलं असेल. पण माझ्या मुलाला असा प्रश्न पडला की अरे आई, हे तर विहीर नाही आहे, अशी विहीर कुठे असते. कारण का त्याच्या डोक्यामध्ये विहीर म्हणजे असं गोल एखादा खणलेला मोठा आहे आणि काळं पाणी दिसतंय, तर ही विहीर नाही आहे. मग म्हटलं काय तुला वाटतंय, तो म्हणाला की अरे हा तर जमिनीत बांधलेला किल्ला वाटतोय मला. हा जमिनीत बांधलेला किल्ला आहे, कारण का जसं आपण वर चढून किल्ल्याला पायऱ्या चढून आपण जसं जातो तसं हा उलटं जायचं आहे आपल्याला खाली जायचं आहे हे. सो माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हो बरोबर आहे की येस, हा उलटा किल्ला असू शकतो. म्हणजे हे एक अतिशय वेगळाच विचार आहे हा. आणि मुलं असं खूप विचार करतात.
सो आत्ता ॲटलिस्ट आम्ही ही 2 पुस्तकं तर नक्कीच आहेत बाजारामध्ये उपलब्ध आणि मराठीमध्ये आहेत आणि 2 आणि सेम इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत अवेलेबल. कारण का आजकाल बऱ्याच मुलांना समजा मराठी नसेल त्यांना वाचता येत किंवा मराठी शाळेत जात नसतील, थोडं डिफिकल्ट होत असेल, तर त्यांच्यासाठी म्हणून ही दोन्ही पुस्तकं इंग्लिशमध्ये सुद्धा आम्ही अवेलेबल केलेली आहेत. सेम स्टोरी, सगळं सेम आहे. आणि आता ह्या सिरीजमध्ये मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आमचं 3rd बुक जे आहे, 3रं पुस्तक येत आहे, जे आहे हिमाचल प्रदेश. कारण का मी म्हटलं तसं आमचा हा विचारच होता की भारतामध्ये एवढ्या छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, वेगवेगळे निसर्ग आहे, तर आपण ते सिरीजमध्ये काढूया. आणि त्याचप्रमाणे आपला समुद्रकिनारा एक झाला आहे, आपलं वाळवंट झालं आहे. आता वेळ झाली आहे ती आपल्या टॉप 5 पुस्तकांबरोबरच प्रश्नमंजुषेची. थेट जाऊयात राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशींकडे. रसिक हो, नमस्कार. पुन्हा एकदा पुण्यातल्या राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. रसिक हो, कदाचित सुट्टी संपत आलेली असेल म्हणून असेल, पण मागच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा मुलांच्या पुस्तकांना भरपूर मागणी होती. त्यातही बोक्या सातबंडे आणि चिंटू यांना अगदी भरपूर मागणी होती. पण ही मुलांची पुस्तकं सोडून इतर काही पुस्तकांना चांगली मागणी होती, ती तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे नुकतंच ज्यांचं निधन झालं असे अतिशय रसिकप्रिय रसिक लेखक शंतनू अभ्यंकर यांचं आधुनिक वैद्यकीची शोधगाथा या पुस्तकाला चांगली मागणी आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे. अनेक विषयावरती सुंदर लेखन करणारे शंतनू अभ्यंकर हे नुकतेच आपल्यातून गेले. फार मोठा लेखक आणि माणूस. त्यानंतर काही पुस्तकं जी अनेक महिने वर्ष आपल्या टॉप 5 मध्ये येतात, ती पुस्तकं पुन्हा एकदा आली होती. त्याचं पहिलं म्हणजे मुरलीधर खैरनार यांचं शोध हे पुस्तक. पुन्हा एकदा याला भरपूर मागणी आहे अतिशय. गेल्या वर्षात सर्वाधिक विक्री असलेलं पुस्तक मनोज बोरगावकर यांचं नदिष्ट, याला पुन्हा एकदा भरपूर मागणी असल्याचं आढळलं. त्यानंतर एक अजरामर म्हणावं असं मराठीतलं पुस्तक, त्याला गेल्या महिन्यात खूप मागणी होती. कदाचित OTTवरती सिरीज सुरू झाली म्हणून असेल, पण प्रकाश नारायण संत यांच्या वनवासला भरपूर मागणी होती. याचा लंपन हा नायक हा रसिकांचा अतिशय आवडता आहे आणि त्याच्यावरची वेब सिरीज अतिशय गाजती आहे. त्यानंतर काही खास शिफारस. मनोविकास प्रकाशनाने मुलांसाठी अनेक उत्तम पुस्तकं आणली. त्यांचा नवा उपक्रम म्हणजे धुळाक्षरे इतिहासाची. या मालिकेत देशाचे लोक, देशाच्या भाषा आणि देशाची फाळणी अशा अनेक विषयावरती उत्तम माहिती मुलांसाठी दिली आहे खास. अजून एक आवर्जून शिफारस करीन असं पुस्तक म्हणजे नुकतंच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेलं देविदास सौदागर यांचं उसवण हे पुस्तक. अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे ही. तर रसिक हो, यावेळचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा अभंग कुणाचा आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम का संत रामदास? दुसरा प्रश्न आहे, मी एक विधान करतो, ते चूक का बरोबर सांगा. बनगरवाडी हे पुस्तक गीत रामायणकार कवी गदिमा यांच्या भावाचं आहे. चूक का बरोबर? तिसरा प्रश्न बघा, चारुता सागर, आरती प्रभू आणि सानिया यापैकी स्त्री लेखक कोण आहे? आणि चौथा प्रश्न आहे, G.A. कुलकर्णी यांच्या अतिशय गाजलेल्या विदूष या कथेत विदूषकाचं खरं नाव काय असतं? धन्यवाद मित्र हो. लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तरं पाठवा या मोबाईलवरती व्हॉट्सॲप करून 9822003411 किंवा आनंदाचेपान@gmail.com वरती मेल करा. ही जी प्रश्नमंजुषा आहे तिची उत्तरं तुम्ही आनंदाचंपान@gmail.com वर सुद्धा पाठवू शकता. आज आम्ही ज्या पुस्तकांविषयी माहिती दिली ती नक्की वाचा. पुस्तकं वाचनालयातून घ्या किंवा आवर्जून विकत घेऊन वाचा. कारण मराठी भाषेत लिहिणाऱ्या लेखकांना दर्दी वाचकांकडून दाद हवी असते. त्यामुळेच मराठी साहित्याचा आस्वाद घ्या, वेळ काढून वाचा आणि इतरांनाही प्रेरणा द्या वाचनाची. आपण पुन्हा नवीन पुस्तकांसह भेटूच. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.